नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 फाल्गुन शके 1947 अर्थात 24 फेब्रुवारी 2026. मंडळी, प्रत्येक प्रांतानुसार जशी भाषा बदलते ना, तशीच तिथली खाद्यसंस्कृती देखील बदलते. प्रत्येक प्रदेशाला त्याची अशी एक खाद्यसंस्कृती असते. तिथलं हवामान, भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध पिकं आणि तिथल्या परंपरा यातून तिथली खाद्यसंस्कृती बनते. आपल्याकडे आता कोकणामध्ये आपण तांदूळ, नाचणी, नारळ आणि आपल्या इथे असलेला समुद्र, यामुळे मासे यांचा आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने समावेश असतो. तर देशावर बघा, तिथे दाणे पिकतात, तर दाण्याचा वापर तिथे फार होतो. आपल्याकडे जे पदार्थ होतात म्हणजेच तांदूळ आहे, नाचणी आहे, खोबरं आहे, तर यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ आपल्या इथल्या महिला तयार करतात. मंडळी, हे पदार्थ आता नुसते घराघरात बनवले जात नाहीत, तर त्याला एक व्यावसायिक स्वरूपसुद्धा प्राप्त झालं आहे. आपल्याकडे या सगळ्यापासून वेगवेगळे कोकणी पदार्थ तयार केले जातात आणि त्याला बाजारामध्ये सुद्धा खूप चांगली मागणी आहे. त्यातून आपल्या इथल्या महिलांना एक चांगला रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे. आणि या कोकणी पदार्थांकडे आपल्याकडचे पर्यटकसुद्धा आकृष्ट होतात. इतके चविष्ट आपल्याकडचे हे पदार्थ आहेत. आणि असेच वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्या शुभदा पाध्ये आज आपल्यासोबत आहेत. त्यांचा हा व्यवसायच आहे की वेगवेगळ्या कोकणी पदार्थांची निर्मिती करायची. तर आज आपण त्यांच्याकडून हा व्यवसाय त्यांनी कसा सुरू केला आणि त्या या व्यवसायामध्ये कशा यशस्वी झाल्यात त्याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार शुभदाताई. हां, नमस्कार. शुभदाताई, तुम्ही आधी कोणता व्यवसाय करत होतात? म्हणजे तुमची शेती होती का? हो. आधी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी नाट्यामध्ये आले. नाट्यामध्ये आमचं आगर, नारळ आणि थोडेसे आंब्याची कलमं असं म्हणजे ह्याच्यावरच उदरनिर्वाह आमचा चालायचा. बरोबर. त्यामुळे पाणी लावणं किंवा कलमांचं हे बघणं हेच माझे मिस्टर करायचे. हां, त्यामुळे शेतीही होती. म्हणजे त्यावेळेला होती शेती होती. आणि आज तुम्ही वेगवेगळे केळा वेफर्स बनवता, ज्याचे 7 फ्लेवर्स आहेत. त्याच्यानंतर काजूची फॅक्टरी आहे, लोणची बनवता, कोकम सरबत आहे, वेगवेगळी पिठं तुम्ही तयार करता. तर हा जो आत्ताचा तुमचा व्यवसाय आहे, या व्यवसायाची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि हा तुमचा जो व्यवसाय आहे तो कसा सुरू झाला? तर हे सुरूच होतं आमचं, पण काहीतरी वेगळं करायचं आमच्या डोक्यात होतं. पण नेमकं काय करायचं हा आमचा प्रश्न म्हणजे डोक्यात चालू होता. नेमकं काय करायचं म्हणजे नाहीये, म्हणजे जे नाहीये ते आपण काहीतरी करू असं आमच्या डोक्यात होतं. मग काजू प्रोसेसिंग युनिट नव्हतं कुठे आसपास, असं म्हणजे काजू बागायतदार होते पण काजू प्रोसेसिंग करून देणारं कोण नव्हतं. मग आमच्या डोक्यात आलं, हे जर आपण सुरू केलं तर काय होईल, म्हणजे करून बघूया का. म्हणून मग ह्यांनी 2-3 फॅक्टऱ्यांना भेट दिल्या की तिथलं काम कसं चालतं, काय काय तिथे लागतं, मनुष्यबळ किती लागतं किंवा कुठली मशिनरी कशी काय आहे. तर एक 3-1 फॅक्टऱ्याने हे गेले, बघितले नी, आणि मग ठरलं की आपण आता काजूचं करायचं. म्हणजे फर्म डोक्यात झालं की ह्याच्यातच काय असेल ते करूया म्हणून. आणि तिथून सुरुवात झाली. तिथून मग लोन घेणं किंवा आणखीन पुढची जी प्रोसिजर आहे त्याची सुरुवात तिथून झाली. म्हणजे 2001 साली झाली, नाट्यातच झाली. नाट्यात पडवी होती, त्या पडवीत आम्ही मग हँड कटर वगैरे आणला. हँड कटर म्हणजे आता इलेक्ट्रिक कटर असतो काजू फोडायला, ताशी 20 किलो तो फोडतो. म्हणजे पूर्ण इलेक्ट्रिकवर काजू बॉईल करून त्याच्यात टाकले की रेडीमेड सगळं मिळतं आपल्याला. पण तेव्हा एक बॉईल झालेली बी एक हातात घेऊन कटरला लावून फोडायला लागायची. तसं कठीण काम होतं. म्हणजे कुशल स्किल वर्क होतं ते. बरोबर आहे. मग पहिल्यांदा ते हे शिकले की कसं फोडायचं. सकाळी सुरुवात करायचं, काजू फोडायचं, म्हणजे बॉईल करायची. बॉईल म्हणजे शिजवायची. बॉयलर होता त्याच्यात शिजवायचा. आणखीन थोडा वेळ झाला म्हणजे 1 दिवस तशीच ठेवायची आणि मग कटरला लावायची. मग कटिंगचं सगळं काम पूर्ण त्यावेळेला हे करायचं. म्हणजे पहिल्यांदा काजू पासून तुमची सुरुवात झाली. काजू पहिला मूळ त्याचा जन्म आमचा धंद्याचा काजू आहे. आता तुम्ही केळा वेफर्स बनवता, जे वेगवेगळ्या फ्लेवर्स मधले. मग हे केळा वेफर्स बनवण्याची कल्पना तुमच्या डोक्यात कशी काय आली? कशी काय, 2001 पासून 2007 पर्यंत आम्ही नाट्यात केलं काम.
2007ला आम्ही कुर्ध्याला जागा घेतली, आमची स्वतःची जागा घेतली, तिथे घर बांधण्याचं हे झालं. आणि तिथे एक छोटी पडवी होती, त्या पडवीत आम्ही मग सुरू केलं काजू युनिट. म्हणजे सगळं प्रोसेसिंग तिथे करायचो, मग तिथे जॉब वर्क पण करायचो. लोकांचे तिथं भरपूर काम मिळालं आम्हाला. म्हणजे तिथे थोडंसं एक टर्निंग पॉइंट म्हणतात ना, कसं ते मध्यवर्ती पडतं कुर्ध्यात, त्यामुळे कुठूनही लोक पटकन येऊ शकतात तिथे. आणि तिथे आम्हाला जॉब वर्क भरपूर मिळालं आणि आम्ही तिथे सेट होत होतो. पण वेगवेगळ्या फ्लेवर्सचे वेफर्स बनवावे, ही आयडिया कशी आली तुम्हाला? थोडंसं काय आहे, म्हणजे केळा वेफर्स आपण खातो पण ते प्लेन असतात. ते मग मुलगी माझी एकदा म्हणाली की हे साधे असतात सगळीकडे, जरा आपण ट्राय करूया वेगळा मसाला किंवा वेगळं चटपटीत काहीतरी जे मुलांना आवडतं. तर मग काय करायचं ट्राय, असं डोक्यात चालू होतं आमच्या. मग ती म्हणाली पेरी पेरी आधी करून बघा तुम्ही, कसं काय लागतं काय. मग पहिला आम्ही ट्राय पेरी पेरी केली वेफर्सची, म्हणजे कसं लागेल किंवा करू शकतो का, कसं लागेल. पण ते पेरी पेरी जमलं आम्हाला, मग प्रमाण जमलं त्याचं. आणि मग पेरी पेरी नंतर मग सगळे मग काळी पेरी. हे फ्लेवर्स बनवताना तुम्ही काही प्रशिक्षण घेतलं का यासाठीचं? नाही, प्रशिक्षण नाही घेतलं, पण तरी आम्हीच आमचं शिकत गेलो. म्हणजे खूप प्रयोग केले. जवळजवळ जेव्हा आमचं ठरलं की केळा वेफर्समध्ये पण आता आपल्याला काम करायचं आहे, कारण एकावर अवलंबून राहणार नाही, कारण कोरोनाच्या 2 लाटा आल्या. त्याच्यात आमचं पूर्ण 18 साली आम्ही पूर्ण शून्यात आलो. म्हणजे जे आमचं मिळवलेलं होतं तेच पूर्ण शून्याच्या ह्याच्यात आमचं बरोबर हे झालं. म्हणजे काहीतरी जोडीला हवं काजू. बरोबर आहे, एकाच धंद्यावर अवलंबून राहून उपयोग नाही, असं हे झालं आमचं. आणि मग केळा वेफर्सचा तिथेच जन्म झाला. केळा वेफर्सचा जन्म होऊन मग त्याच्यावर आम्ही वेगवेगळं काम करायला लागलो की आणखीन सुपिरियर क्वालिटी कशी देता येईल. पातळ, खुसखुशीत आणि ताजे हे आमचं वैशिष्ट्य आहे. बरोबर, एकदम पातळ असतात आमचे, म्हणजे कोणीही म्हातारं माणूस पण चावू शकतं एवढे पातळ आम्ही बनवतो ते. आणि ताजे करतो आम्ही, म्हणजे वास येणं किंवा शिळं होणं हे काही होत नाही. बरोबर, त्या ह्याने माणसांना काम पण मिळतं. सगळ्या महिलाच आहेत माझ्याकडे कामाला, कोणी म्हणजे महिलाच. युनिट पण माझं महिलाच चालवत होत्या. सगळं बॉयलर लावण्यापासून, हे लावायचे बॉयलर, पण बी ओतणं, शिजवलेली बी काढणं, कटिंग झालेलं साल आणि गर वेगळं काढणं, हे सगळे महिलांमुळेच. म्हणजे मी नुसती आहे, शेवटी त्यांच्यामुळेच काम होतं हे तर आहेच ना. खरंच आहे, कारण कोणाचा तरी पाठिंबा आपल्याला कुठलंही काम करताना लागतो. तर तुम्हाला तुमच्या बरोबर काम करणाऱ्या महिलांचं पाठबळ आहे. हो, आहे 100% आहे. त्याच्याशिवाय नाही होऊ शकत, एकटं नाही काय कोण करू शकत. बरोबर आहे. आता कोणताही व्यवसाय आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा सुरुवात करताना आपल्याला काही ना काही अडचणी येतात. तर तशा तुम्हालाही काही अडचणी आल्या का? आल्या म्हणजे मुख्य भांडवल. कारण काजूला कसं आहे, 100 किलो बी जरी घ्यायची झाली तरी अगदी त्यावेळेला, म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा 120 वगैरे जरी धरलात तरी तेवढं भांडवल आवश्यक आहे आपल्याकडे. बरोबर आहे. आणि काजूचं असं आहे धंदा की त्याला प्रोसेसिंग मोठी आहे. त्याला बॉयलर, मग कटरला लावायला लागते, मग परत वेगळी करायला लागते, परत ड्रायरला लावायला लागते. डबल ड्राय झालं की परत त्याचं म्हणजे सोलायला लागते ती बी, सोलून परत ग्रेडिंग, आणि ग्रेडिंग नंतर पुन्हा ड्रायर. म्हणजे त्याच्या एवढ्या स्टेप्स आहेत की तो पैसा यायला, म्हणजे गुंतवलेला पैसा परत रिटर्न मिळायला भरपूर वेळ जातो त्याला. म्हणजे तेवढा वेळ तो गुंतून राहतो पैसा, हा त्याचा ड्रॉबॅक आहे. म्हणजे जेवढं तुमचं काम फास्ट होईल तेवढं तुम्ही तो पैसा लवकर तुम्हाला परत मिळतो. बरोबर. पण त्याची अशीच प्रोसिजर आहे की एकदम म्हणजे असं घातलं धान्य आणि पीठ झालं असं ते होत नाही. ती प्रोसिजर करायलाच लागते. जर चांगलं आपल्याला हे द्यायचं असेल, रिझल्ट द्यायचा असेल, चांगला काजू किंवा चांगलं प्रोडक्ट द्यायचं असेल. आणि आम्ही फक्त गावठी, म्हणजे इथलं इम्पोर्ट फोडत नाही आम्ही. हे एक विशेष आहे आमचं. कारण कितीही आमची संकट वगैरे कितीही आली, पण हल्ली सगळी इम्पोर्ट विकतात, पण आम्ही लोकल काजू विकतो इथला. म्हणजे इथल्या लोकांनाही तुमच्या या व्यवसायाचा फायदा होतो. कारण इथली बी विकत घेणं आणि इथल्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळणं. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात की काजू तुम्ही इथलं लोकल लोकांकडनं विकत घेता आणि करता, तसंच केळा वेफर्ससाठी मोठ्या प्रमाणात तुम्हाला केळ्यांची आवश्यकता आहे. मग ते सुद्धा कसे काय मिळवता? ते कोल्हापूरला ऑर्डर द्यायला लागते आणि ती केळी वेगळी असतात. ती येईपर्यंत जरा थांबायला लागतं, म्हणजे जोपर्यंत मनासारखी मिळत नाहीत केळी. कारण अगदी जर कवळी केळी असली तर त्याचे वेफर्स खूप कडकडीत होतात, आणि एकदम जर तयार असली
तर त्याला लाल रंग येतो आणि पिकतात लगेच ते. पिकले ना की त्याचा रंग पण बदलतो आणि चव पण बदलते. त्यामुळे आम्हाला ती काळजी घ्यायला लागते की आम्हाला जशी क्वालिटी हवी केळ्यांची तशीच आम्ही आल्याशिवाय सुरू करत नाही का. मग तशी आपल्याकडे केळी लोकल मार्केटमधनं तुम्हाला नाही नाही उपलब्ध होऊ लोकल शकत? मार्केटमध्ये नाही. आम्हाला ती बल्क क्वांटिटी लागल्यामुळे कोल्हापूरला आम्ही ऑर्डर देतो. मग तो म्हणजे ते शेतकऱ्यांकडूनच घेतात विकत, फक्त ती आपल्या इथली नाही आहेत मात्र. आणि मग बाकी जो तुमच्याकडे तुम्ही लोणची बनवता, पिठं बनवता, यासाठीचा जो कच्चा माल आहे तो कुठून आणता? लोणची आता आंबे हळदीचं वगैरे जे लोणचं आहे ते माझ्याकडेच आंबे हळद होते, म्हणजे झालेली तुम्ही आहे. स्वतःच करतो. प्रॉडक्ट बनवता. त्यामुळे तो काही प्रॉब्लेम येत नाही. मिरची विकत घ्यायला लागते, लिंबू वगैरे विकत घ्यायला लागतं. पण आंबा एक आम्ही स्वतः आमचाच असल्यामुळे आंब्याचं लोणचं पण आम्ही स्वतःचं घेतो. किंवा अननस मोरंबा पण मी करते, तोही चांगला चालतोय आता. बरोबर. अननस पण आमचीच आहेत, त्यामुळे अननस जे तुमच्या शेतात किंवा तुमच्या घरात जे पिकतं त्याच्यावरच बऱ्याच प्रमाणात तुम्ही प्रोसेसिंग करून तसे पदार्थ तयार करता आहात. आता हे जे तुमचे सगळे पदार्थ आहेत त्याची जी विक्री आहे ती तुम्ही कशी करता? त्यासाठी आता आपण बघतो की सोशल मीडिया आहे, तर त्याचा वापर तुम्ही करता का? हो करतो. आता सगळीकडे ऑनलाईन ऑर्डर तर घेतोच आम्ही. सगळीकडे म्हणजे कुठेही महाराष्ट्रभर किंवा बाहेर सुद्धा आहेत गेलेले वेफर्स वगैरे. म्हणजे जी लोक येतात, आवर्जून येतात किंवा पुढे कुठे फिरायला गेलेली असतात ती येतात आणि तुमच्याकडचेच काजू हवेत, मग आणखीन लागले तर कसे देणार, कुठे देणार. मग आम्ही सांगतो की ऑनलाईन आम्ही देतो, ऑनलाईन ऑर्डर घेतो आणि कुरिअर करतो. कुरिअर चार्जेस घेतो आणि कुरिअर करून त्यांचे म्हणजे ती अवेलेबल आहे ती सोय. आणि जातात पण आमचे बाहेर जातात सगळीकडे. हे सोशल मीडियाचा वापर तुम्ही होतो आणि चांगला उपयोग होतो. मला खूप चांगला होतो उपयोग. आता तुम्ही म्हणता की तुम्ही बाहेर देखील तुमची प्रॉडक्ट सगळी पाठवता, तर मग अशा वेळी त्याचं जे पॅकेजिंग आहे ते करताना तुम्ही काय काळजी घेता की ती जी गुणवत्ता आहे ती ग्राहकाच्या हातात पडल्यावर ती सुद्धा राहिली पाहिजे? पॅकेजिंगसाठी एक तर आम्ही ताज्यावरच भर देतो. म्हणजे जास्तीत जास्त ताजा माल काढायचा. आणखीन पॅकिंग मशीन वगैरे आहे, ट्रेन माणसं आहेत माझ्याकडे पॅकिंग करायला सुद्धा, मुलीच आहेत त्यासुद्धा. म्हणजे त्यांना सुद्धा हवा वगैरे कितपत म्हणजे कसं पॅकिंग करायचं सगळं ट्रेनिंग दिलेलंच आहे. म्हणजे मोजायचं कसं किंवा पुढे पॅकिंग कसं करायचं, हवेचं कसं हे करायचं, ते सगळं ट्रेनिंग घेऊन त्या पॅक करतात. त्या मुलीच आहेत आणि त्या आता ट्रेन झालेल्या आहेत सगळ्या. त्यामुळे तसा प्रॉब्लेम अजून आलेला नाही. लांब पण पाठवतो आम्ही, म्हणजे अगदी 100%ल्या 90% व्यवस्थित जातो. प्लस इथे रत्नागिरीत एक्झिबिशन्स असतात माझे, एक्झिबिशनमध्ये पण चांगला रिस्पॉन्स मिळतो मला. बरोबर. म्हणजे लोकल मार्केटमध्ये देखील माल तुमचा पाठवता आणि बाहेर देखील तुम्ही पाठवता. आणि त्यासाठी जे पॅकेजिंग लागतं विशिष्ट पद्धतीचं ते तुम्ही करून देता? देतो. गुणवत्ता राखणं हा मोठा मुद्दा आहे. 100%. कारण दुसरी ऑर्डर नाही तर येणारच नाही. आपलं शेवटी म्हणजे नाव टिकायला हवं असेल आणि पदार्थ चांगला हवा असेल तर ते आवश्यकच आहे. त्याला म्हणजे ते जास्तीत जास्त आम्ही हे करतो, सांभाळतो. बरोबर. आणि ते सांभाळलंच पाहिजे, तरच तुमचं व्यवसाय हा पुढे जाणार आहे. बरोबर. अजून कोणत्या अडचणी तुम्हाला हा व्यवसाय करताना आल्या की विक्रीच्या बाबतीत जेव्हा सुरुवात केली त्या वेळी? सांगते. विक्रीच्या बाबतीत कसं झालं, सुरुवात केली तेव्हा आमचंच खूप चांगलं. म्हणजे तेव्हा आम्ही 2001ला सुरुवात केली ना, तेव्हा छानच विक्री पण चांगली व्हायची. आणखीन नेहमीचे आमचे दुकानदार होते, ते घ्यायचे. पण पुढे असं झालं की इम्पोर्ट बी यायला लागली. आणि इम्पोर्ट बी यायला लागल्यामुळे मोठे आमचा आता लघु उद्योग आहे, पण मोठे जे कारखानदार काजूचे ते फोडायला लागले. ते आमच्यापेक्षा कमी ह्याच्यात ते द्यायला लागले. साहजिक आमचं युनिट हे लहानच आहे आमचं ना, त्यामुळे परिणाम तर होणारच. तसा झालाही आमच्यावर, कारण आमचे रेट जास्त आणि त्यांची कमी रेट. बरोबर. त्यामुळे तो हा झाला, म्हणजे परिणाम झाला आमच्यावर, नाही असं नाही. पण जेव्हा लोकांना कळतं की त्याची चव आणि याची चव ह्याच्यात फरक आहे, ह्याचा जो गोडवा आहे तो त्याच्यामध्ये नाही. म्हणजे आम्ही ते सांगायचो की ह्या दरामध्ये फरक आहे, पण क्वालिटीमध्ये पण बघा, तुम्ही खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. त्यामुळे मग घेतात लोक, असं काय हे नव्हे.
म्हणजे थोडी सुरुवातीला अडचण आली, आली, पण आली. तुमची गुणवत्ता असल्यामुळे हो. तुम्हाला पुन्हा हो. ते सगळं मॅनेज करता आलं. आली अडचण आली. अडचणी येतच असतात. कधी कधी ह्या अडचणी असतात, कधी कधी भांडवलाची अडचण असते. बरोबर. त्यामुळे बँकेला लोन काढणं म्हणजे हम्म. क्रमप्राप्तच होतं, कारण बरोबर शेवटी आहे. पैसा आणणार कुठून. नक्कीच. हा, रिस्क असतेच. हम्म. पण शेवटी आम्ही ती दोघांनी मिळून घेतली रिस्क. त्याच्यात अडचणी पण आल्या, हम्म. खास करून कोरोनाच्या काळात. हा. हां, पण तरी सुद्धा दोघंही आम्ही हे ठेवलं होतं की काही झालं तरी चालू ठेवायचं. बरोबर आहे. चालू ठेवायचं. एक 7-7.5 वर्ष आम्ही झगडलो त्या परिस्थितीत. हम्म. पण नंतर आलो ते चांगलं तावून सुलाखून बाहेर पडलो. बरोबर आहे. हां. कुठलाही व्यवसाय करताना अडचणही येतात, येणारच. हो. आत्ताच तुम्ही म्हणालात की मी दोघं मिळून हा व्यवसाय हो, करताय, हो. पण एखादा व्यवसाय चालवायचा तर त्याच्या पाठीमागे खूप साऱ्या माणसांचे हो, हात असतात. तर असतात. तुम्हाला तुमच्या घरच्यांचं या बाबतीतलं पाठबळ हो, कसं हो. आहे? मिळालं ना, घरच्यांचं सुद्धा पाठबळ मिळालं. कारण काय एकटं कोणी करू शकत नाही. नक्कीच. हां, खास करून मुलांचं, मुलगा आणि मुलगी आहे. मुलाने नेहमी सांगितलं की तू पुढे जा आई, तू त्रास करून घेऊ नको. जरी हा मधला काळ ह्याचा असेल, म्हणजे परीक्षेचा असेल, तरी थांबू नको. पुढे जा, काय असेल तर मी आहे. म्हणजे झगडत होता. त्याचा पाठबळ होतं, मुलीचंही पाठबळ होतं की तू आई काही असलं तरी थांबू नको, पुढे जा, बरोबर. पुढे जा, हे दिवस बदलतील. म्हणजे त्यामुळे मला ती आशा होती की कुठेतरी कधीतरी आपण ह्यातून बाहेर पडू. त्यामुळे बाहेर आले मी. पण होतं पाठबळ असणं घरच्यांचं पण आणि आपल्या माणसांचं पण, काम करणाऱ्या माणसांचं आवश्यक आहे. आणि ते होतं माझं, नाही असं नाही म्हणता येणार. हे तुमच्या युनिटमध्ये सगळ्या महिला काम हो, करतायत, हो. म्हणजे तुमच्याबरोबर तुम्ही इतर महिलांनाही हो, रोजगार हो. उपलब्ध करून आहे, दिलेला हो. आहे. आता तुमच्यासारख्याच एखाद्या स्त्रीला जर असा व्यवसाय करायचा असेल हां. तर तिला तुम्ही काय सांगाल? तिला मी सांगेन की करायला काहीच हरकत नाही, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. हम्म. कारण कधी कधी काय होतं, काही काही जण म्हणजे निगेटिव्ह पण असतं काही काही जणांचं की नका पडू, बरोबर. किंवा रिस्क असते. रिस्क तर आहेच, रिस्क आहे, पण ती घेण्याची तयारी पाहिजे आपली. नक्कीच. आणि स्वतःवर विश्वास पाहिजे, तर पडायला काही हरकत नाही. स्वतःवर विश्वास हे आवश्यक आहे. आणि चिकाटी पाहिजे. पटकन येत नाही धंद्यात यश, हम्म. थोडे वर्ष थांबायला लागतं. कारण मधल्या काळात आम्हाला वाटायचं की सगळं थांबलं, आता काहीच होणार नाही पुढे. आता आपलं युनिट म्हणजे आपण जे थोडंसं का होईना जे लहानसं उभारलंय ते आता सगळं जाणार की काय असं वाटायचं. पण तरी सुद्धा एक आशा होती की काहीतरी करूया, बघूया, ह्याच्यातून बाहेर पडूया बरोबर. असं. हां, म्हणजे खूप चढ उतार तुम्ही या हो, काळामध्ये आहे. बघितलेले आहेत आणि आहे. त्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय हो. वर आणलेला आहे. ही हो. खूप मोठी गोष्ट आहे. हो. आता हा व्यवसाय तुमचा आत्ताचा खूप चांगल्या पद्धतीने चाललाय, पण भविष्यात हा व्यवसाय अधिक वाढवण्याच्या दृष्टीने काही तुमच्या योजना आहेत हो, का? आहेत. आता कसं माहितीये, आम्ही जेव्हा सुरू केलं ना तेव्हा काजूचं एवढं ॲडव्हान्स नव्हतं. हो. आता आम्ही नवीन बॉयलर वगैरे घेतलाय. पहिला बॉयलर तापून बाद झाला, त्यामुळे आता नवीन आहे बॉयलर. 80 किलोचा घेतलाय आत्ता. हम्म. पण आत्ता सेल सेपरेटर किंवा ग्रेडिंग मशीन, पिलिंग मशीन, हे सगळं आत्ता ॲडव्हान्स आलेलं आहे. हा. तर बघूया पुढे मागे. म्हणजे ही ॲडव्हान्स हां, मशिनरी तुम्हाला घ्यायची आहे. इच्छा आहे. बरोबर. हां, बघू आता काय ते. पण खूप ॲडव्हान्स आहे आता. बरोबर आहे. हां. पहिल्यांदा आम्ही म्हणजे सोलायचो ना, काजू सोलायचो, ते आम्ही किलोवर बाहेर द्यायचो. हम्म. किलोच्या हिशोबाने 5 किलो 5-5 किलो न्यायची. जी आमच्याकडे कामाला यायची माणसं ती घरी घेऊन जायची 5-5 किलो. मग ती एका पिशवीत 5 किलो तुकडा पाकळी वगैरे काय असेल ते घेऊन यायचे. हां, मोजून घ्यायचं, मोजून द्यायचं. बरोबर. मग किलोवर त्यांना काय टीव्ही बघताना किंवा घरची कामं करताना सहज 3-4 जण सहज सोलायचे. हम्म. तेव्हा- म्हणजे त्यांनाही काम हां, मिळायचं त्यांनाही काम याच्यातनं. मिळायचं. पण आता ती मशिनरी आली आहे बरोबर. पिलिंगची सुद्धा. म्हणजे एकदम तुम्ही 300-400 किलो जरी घेऊन गेलात ना तरी चांगलं, म्हणजे फिनिश मॉल चांगला मिळू शकतो. बरोबर. पण दोन्ही पर्याय अजून आम्ही वापरतोय. अर्थात. हां. कारण कधी कधी मशिनरी आपल्याला हां. दगा देऊ शकते. हां, आणि कमी असेल माल, समजा आता 50 किलो असेल तर काय हां. आपण मशीनवर जाऊ नाही. शकत नाही. मग त्या माणसांकडून किलोवर देतो आम्ही. मग ती बरोबर. सोलून आणून देतात, घरी देतो. घरून म्हणजे सोलायला हे दिलेलं आहे त्यांना, पाती वगैरे असतात ती दिलेली आहेत, ती मग आणून म्हणजे देतात. मशिनरी बंद पडली तरी आपलं काम हां, हे सुरू हां, राहिलं पाहिजे. पाहिजे, बरोबर. असं या- निश्चितच. हो. आणि जॉबवर कामाला मिळतं, चांगलं मिळतं जॉबवर. कारण
लोकांचा विश्वास आहे की इथे आम्ही जरी सांगितलं बा भरपूर आता एप्रिल मेला भरपूर काम असतं, हो. त्यामुळे उशीर होईल, तुम्ही म्हणजे थांबा, नाही तर दुसरीकडे गेलात तरी नाही, पण कोण जात नाही, तुमच्याकडेच होऊ दे काम, कारण एक विश्वास असतो लोकांचा आणि तो खूप दिला लोकांनी मला. त्यामुळे आम्ही उभं राहिलो होता. कारण फ्लेवर काजू पण आम्ही असे देतो करून, म्हणजे फॅक्टरीवाल्यांना पण देतो ऑर्डरनुसार, खारा मसाला, कुठलाही फ्लेवर, हिरव्या मिरचीचा एक फ्लेवर आहे तोही करतो आणि तेही काम मिळतं आम्हाला आणि जॉब वर्क पण चांगलं मिळतं आणि प्लस आमचं स्वतःचं जे आहे किरकोळ ऑर्डर वगैरे जे असतात त्या आहेतच. शुभदाताई, तुमच्या ज्या काही भविष्यातल्या योजना आहेत त्या पूर्ण होत यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या व्यवसायाविषयी आमच्याशी छान गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. तुम्ही पण मला बोलावलं आणि मला बोलण्याचा, व्यक्त होण्याचा, नाहीतर मी आकाशवाणी म्हणजे सगळी लोक ऐकतील आणि मी तिथपर्यंत पोचेन हे मला आनंद आहे आणि त्यामुळे तुम्ही बोलावलं ह्याच्यातच मला समाधान आहे. त्यामुळे धन्यवाद. कोकणी पदार्थांची निर्मिती हा व्यवसाय करणाऱ्या शुभदा पाध्ये यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आले, पण निरोप घेण्यापूर्वी जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कार्यक्रमांविषयी. आमच्या उद्याच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात देशी आणि संकरित वासरांचं संगोपन याविषयी डॉक्टर विकास भारंबे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आणि हवामानावर आधारित कृषी सल्ला. तेव्हा मंडळी, नक्की ऐका आमचा उद्याचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम. बरं तर मंडळी, आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच आमच्या उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.